ओम गण गण गणात बोते. गुरुभक्ती चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. श्री गजानन विजय ग्रंथाचे आपण पठण करत आहोत आणि उत्तरोत्तर रोज नवीन अध्याय वाचताना अंगावर रोमांच उठत आहेत. प्रत्यक्ष गजानन महाराज प्रत्यक्ष समोर उभे आहेत. आज अमेरिकेत म्हणत असतानाही असं वाटतं गजानन महाराज समोर प्रत्यक्ष उभे आहेत. तर आपण आज गजानन महाराजांच्या विजय ग्रंथातील 9व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. तर सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी याचे शांतचित्ताने श्रवण करावे. श्री गजानन नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहानान वाचून मोठ्यांचा, मोठेपणा न टिके साचा, पतिताविण परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणी कांत, हे आता विसरू नको. परीस लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी, आहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दास गणूला हात द्यावा बुडू न द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकळीकर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावसी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकाला याचे प्रेम बहु असे. तैसा न मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी. त्यांच्या घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारीला था. समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी चराटे वरच्यावरी, स्थिर नाहे रन राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. खिंकाळावे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा भीतांचे दुत्कार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुळे भक्ष्या धुंडिती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बांध झाली कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. ऐशा रात्री समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोड्या बांधल्या ठायास येत झाले सहज गती. जे जे श्री गजानन जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशाज्ञाने भूमीवर औषधांचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण, तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारती. असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी चौपायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते, गणी गण गणात बोते, या संकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्रोप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटेने का, बाते हा शब्द ऐका तेथे असा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते आहे सर्वनाम शब्दाऐवजी असलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तयाप्रत निराळा त्या तोची असे. गिण गिण गिणात बोते, कोणी गणी गणगणात बोते, ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्यासी न आपले प्रयोजन, आपणा कथेचे कारण, महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजन रूपाने साखळीने घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसा पडला दृष्टीपथ गोविंद बुवांच्या चित्तात. अति नवल वाटेले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कैसे, का काही आजाराने व्याप्त झाला हा घोडा हा. म्हणूनही राहिला शांत, हे न काही कळत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसले चोहोपायात निजलेला. तेव्हा द्वाड घोड्याच्या अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी, तो दिसल्या कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, घोडा का झाला शांत, हा मनात पडला विचार. घोडा का झाला शांत हा मनात विचार, पडू लागले साचार काय करावं प्रश्न.
या घोड्याच्या आचाट तो आपल्या मनी म्हणे ऐसे झाला कशाने, काही आजाराने व्याप्त झाला हे का. तो तेथे गोविंद बुवाला म्हणाले, मनात घोडा का झाला शांत, हे कळले कर्णासहित मजलागी येवधा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे, दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी, शिर ठेवले निर्धारी, अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नांचे करीतसे कंदन, याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाडाती, सर्वही त्याला भीती. तेथे आला तर गुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वाडपणा. या खोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी. हा दुगण्या महाराज, मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून गेलो विकाय कारण. परीन कोणी घेईया, मी फुकटे देई लागलो द्यायला, परीन कोणी तयार घ्या. त्यावेळी आपण केले दया, हे झाले फार बरे. आम्हा कथे करायचे घोडे, पाहिले गरीब साचे. घरा माझी धनगराचे, नाही वाग कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार. जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, त्रास देई कवणाते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाधन, कृपा कटाक्ष करून पशुही त्या ज्याने आकळीला. असं श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंदबुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवांचा, शेगाव हसी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा. भीत होते त्यासी जन, तो मळ्यात आलेला पाहून, लोक बोलले त्या कारण. गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात, सहज लिलेन कवणाचा. गोविंदबुवा त्यासी बदले, तुमचे म्हणणे मी ऐकले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्यांनी खोड्या दिल्या टाकून, झाला गोगल गाई समान. आता भयावयाचे कारण काही न उरले कोणाशी. चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला, चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रकार. झाला एक प्रहर, भाजीपाला कोवळा घास, मळ्यात होता विशेष, परीन लावले त्यास. तोंड घोड्याने एकाही, पहा संतांची केवढी शक्ती, पशु ही आज्ञेत वागती. पत्र्यातड आरंभली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची. गोविंद महाराज बार्शी टाकळीकर, पत्र्याच्या झोपडेत श्लोक. अचिंत्य जगदा प्रतिकृती, तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा, तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चितनामणी, शिरी सतत माझ्या वरदस्त ठेवा ठेणा झणी. अशी स्तुती करून गेला गोविंदबुवा निघून, घोड्यास आपण घेऊन. टाकळी ग्रामाकारणे, प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी, हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकडून मंडळीत भाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हेतू समर्थांच्या दर्शना. पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वायस गांजा सुका येऊ आपण घेऊन. का की या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा, गाठ धोतरा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेवता पायावरी, आठवण त्यांना झाली करी, का नाही आणला बरे बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मनासी दर्शन घेऊन गेले हो. पुढच्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले, कर जवडून मात्र बैसले, स्मृती नसे गांजाची. ते स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतरासी विस्तरती जिन्नस आणाव्या. जातीनं आहेत ब्राह्मण, तेच आपले भाषण, करते आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणते चांडाळते. द्विजधर्म सोडीला, आचार विचार सांडेला, यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटी मनी नवस करती आणि हात हलवत येती, अशाने का पूर्ण होती त्यांचे मनीचे मनोर्थ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननिळ कृपा करतो भास्कर. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगतचक्षु जगानन सूर्यपरीच असे हो. आपण केला नवसमनी, तो जाणला समर्थानी, आता येऊन घेऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणाव्या भले, ते महाराज बदले त्या. आता शिळ्या कडीप्रत, का हो गा आणीता उत, सार नाही किमपी यात, मीन हा पापलो गांजाला. आता आणण्या गांजाप्रत, नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या.
लबाडाचे न हेतुपुरती ही खुणगाठा बांधाची ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजाणा. पुढल्या आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. काही येथे स्थिर आलो मृडानी पती कर्पूर गौर. ज्याच्या कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा. गांजा आणाव्या न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराज वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्यामासी भले काम त्यांचे फत्ते झाले. तेही गांजा घेऊन आले शेगावत वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पायी. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नीचा विचार एक. पौषमासी निगती देख. ओझ्यासाठी घोडा एक घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध. सर्वे हे सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नव्हता मद तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक जोळी फिरवी करी. त्या जोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार. कांता असे बरोबर पुतळाबाई नाम तिचे. बाळकृष्ण बुवा होती चंदनाच्या चिपळ्या असती. पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथांनी निरंतर. शेगाव खाम गाव मेहकर देऊळ गाव राजा पुढे. आनंदी स्वामीस जालनापुरी वंदुनिया जांबनगरी. जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काय तिथे ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबेजोगाईचे मोहेरी बेलेश्वर स्वामीचे. पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर. वाई आणि सातार असे जे गड्याच्या मध्य पायथ्यावशी. मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे बला. श्री सज्जन गडाला नवमीचे त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने. श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता. दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्षे देहाला गेली त्याची उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जन गडास. निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा. असे वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपशी. आला दुःखाश्रुलोचनासी शब्द न त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था. हे गुरुराया पुण्यवंता. माझे शरीर थकले आता वारी न पायी होईल. शरीर बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते. तरी तेही कठीण दिसते मजला घे दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर. परमार्थासी शरीर निकोपा आधी पाहिजे. तरीच सर्व घडे काही. हे रामदासा माझी आई हे म्हणण्याची जरुरी नाही. आपण सर्व जाणत असा. आईशी प्रार्थना ऐकून करून निजला शय्येश जाऊन. तो प्रभात काही पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हताश. नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी. माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी. येईन मी नवमीला तुला द्याय दर्शन. हे मानी प्रमाण वचन. आपल्या शक्तीच पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले. कांतेसह परत आले बाळापूरस आपल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले. माघमासी त्या बाळापूरसी ते आता अवधरा. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ. बाळकृष्णांच्या वचनांनी केले गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्साह करावया. ऐसा ताट बाळापुरा. 9 दिवस झाला करा. 9व्या दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी. श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी. नवमी तिथी लक्षण. बाळकृष्णांच्या द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित गजाननासी पाहून या. म्हणू लागले बुवासी उठा हो वेगेसी. तुमच्या दास नवमीसी दारे पातले गजानन. त्यावेळी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये ठाया. त्यांच्या मसी करार आहे. मी नवमीला येईन पाहे. ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहता जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजान भाऊ साजरी उभी निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार. तो रामदास दिसला साचार. हाती कुबडी जटावर रोळता होता पाठीवरी.
भाली त्रिपुंड उभासाच्या, होती गोपीचंदनाचा, नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे श्रोते भले नैनी संचले आनंदाश्रू. तर सर्वची दिसती गजानन, त्याच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटच काहीच न, त्रिपुंड शरीराचा जटाभार. पुन्हा त्याने हाताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे, पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन. अशी स्थिती झाली खरी सिनेमांच्या खेळापरी, घोटलासे अंतरी कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासासी प्रेमे करून, नको गांगरू देऊ मन, तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच होती वस्ती करी, आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन, की दास नवमीस येईन, मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का. त्या बाळकृष्णाच्या त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शररूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आम्हाला आत्म्यास विसरतोस, याला काय म्हणावे. श्लोक आहे गीतेठाई, वांसाची जीर्णानी तो पायी, ऐसी मुळी न भ्रमिष्ट होई, चाल पाठी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात, एक मोठ्या पाठीसित स्वामी गजानन झाले. बाळापूर्वी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली, भंडळी धावू लागली, दर्शन घ्याया पायांचे. रामदास या अवघा दिवसभर करीत राहिला विचार, शेवटी रात्र 3 प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण. अरे गजानन माझीच मूर्ची, हल्लीच तुमच्या वराड प्रांती, संशय मुळी ना धरी चित्ती. तो धरिता बुडशील, मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे आहे वचन, संशयात ना विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावर बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेवले अत्यादरी गजाननांचे पायावर. महाराज आपुली लीला मी ना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली, अर्भकावरी कृपा केली, तेणी धन्य झालो मी. आता काही दिवस राहा या बाळापुरास, हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोणी दिसले, क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्री दास गणविरिचित, हा गजानन विजय ग्रंथ, सुखद होय भाविका प्रत, हेची इच्छा दास गणो. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्याय समाप्तः. श्री गजानन विजय ग्रंथस्य इति श्री नवमोऽध्याय समाप्तः.